वेलकम टू पिंशू किचन। मी तुमच्यासोबत छान साजूक रवाळ गावरानी तुपाची रेसिपी शेअर करणार आहे। बघा, रवेदार तूप आहे। मी जवळून दाखवतो तुम्हाला कॅमेऱ्यातनी। बघा किती छान रवेदार आहे। कुठल्याही पाण्याच्या शिंतोड्याचा वापर न करता, बरेच जण असं म्हणतात की तूप गरम झाल्यावर बंद करताना त्याच्यात थोडंसं पाणी टाकावं, त्यामुळे रवेदार होते। तसं काही नाही, साजूक तूप हे रवेदारच होते। इथे मी लोणी घेतलेलं 1 किलो। आता मी हे डेअरीहून लोणी विकत आणलेलं आहे रेडीमेडच। तर स्वच्छ 2 पाण्याने मी धुवून घेणार आहे। आमच्या इकडे डेअरीवर दुधाच्या छान रेडीमेड लोणी विकत मिळते, त्यामुळे मी रेडीमेडच घेतलेलं आहे। आणि छान 2 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेणार आहे, त्यामुळे त्याच्यावरचा कचरा वगैरे असेल किंवा त्याचा आंबट वास असेल तर निघून जाईल। आणि हे फ्रेश लोणी आणलेलं आहे मी। माझ्या डोळ्यादेखतच बनवलं होतं हे, मी तिथे उभी होती। ते फ्रेश असं लोणी आणलेलं आहे मी। बघा, छान धुतल्यानंतर असे गोळे करून घ्यायचे त्याचे आणि पाण्याच्या बाहेर काढायचे आहे। बरेच जण असं म्हणतात की साजूक तूप बनवायचं असलं ना की त्याच्यातनी 1 चमचा तूप बंद झाल्यानंतर बनवल्यानंतर 1 चमचा पाणी टाकावे, त्यामुळे रवेदार होते। असं काहीही नसते। साजूक तूप हे आपण घरी बनवलं असतात ते रवेदारच होते। तर मी अशा प्रकारे धुवून घेतलेलं आहे आणि ते पाणी गाळून घेणार आहे। खूप छान घरी लोणी बनते। आवडल्यास व्हिडिओ सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील। बघा, मी पुन्हा आता 1 गडवा पाणी टाकलेलं आहे आणि स्वच्छ धुत आहे। 2 वेळा याच्यासाठी धुत आहे मी की आपण हे जर तूप 1ही वर्ष स्टोअर करून ठेवलं असतात ना, त्याचा वास येत नाही आणि खूप छान घरगुती असं गावरानी रवेदार असं तूप बनते। आणि तूप बनवताना असा घरवळ सुगंध दरवळला पाहिजे, असं तूप पाहिजे साजूक तूप म्हटलं की गावरानी। तर मी गॅसवर लोण्याचा गोळा ठेवलेला आहे वितळायला पातेल्यामध्ये। पातेलं जाडं आणि असं मोठं घ्यायचं आहे। तर मी त्याला फोडून घेतलेलं आहे। बघा, गॅसचा पॉवर हा मी मीडियमच ठेवलेला आहे। तर छान वितळलेला आहे। तर आता मी गॅसचा पॉवर कमी करून घेतलेला आहे। त्या लोण्याचा गोळा वितळला की कमी करायचा आहे पॉवर। 5 मिनिटात हा लोण्याचा गोळा वितळला गेलेला आहे। बघू शकता तुम्ही, छान तुपाला उकळी फुटली। आता मी विलायची टाकलेली आहे छान सुगंध येण्यासाठी तुपाचा। तुम्ही याच्यात नागिरीचे पानंसुद्धा टाकू शकता। बघा, 10 मिनिटानंतर आपलं तूप तयार झालेलं आहे। आता हे येलो कलरचं तूप दिसत आहे आपला, बघा। आता मी याच्यात छान गाळून घेत आहे गाळणीने। आता याच्यात हे काळं याच्यासाठी दिसत आहे, तो स्टीलचा डब्बा आहे, त्यामुळे दुसऱ्या पातेल्यात काढलं असतात ते छान आहे। तर मी दुसऱ्या पातेल्यात काढणार नाही, दुसऱ्या रोजी तुम्हाला तूप दाखवते मी। बघा, आता थंडी चालू झालेली आहे। दुसऱ्या रोजी छान असं रवेदार पांढरं शुभ्र तूप त्या डब्यात घट्ट झालेलं आहे। आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ। थँक्यू।